तर तुम्ही बघायला गेलात तर भारतावर त्याचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम दिसून येत आहे. युद्ध नको बुद्ध हवा. प्रत्येक गोष्ट आपण राजकारणावरून सोडून देतो, परंतु व्हॉट्सअपला मेसेज करून सोडून देतो, पण त्याचे होणारे परिणाम खूप मोठे असतात. तर आज हॉटेल्स खूप मोठ्या प्रमाणात बंद होत चालले आहेत का? गॅस नाही. ती संकट आली तर आपण सुद्धा आपल्या देशाला साथ द्यायला हवी. आपण त्यासाठी तत्पर असायला हवं. नेहमीच त्यांचा काहीच दोष नाही ना. असतात नारळीच्या कवट्या असतात, त्याचा सुद्धा वापर आपण आपल्या ह्या जेवणामध्ये करू शकतो. त्यासाठी आता ऑनलाईन अमेझॉन, फ्लिपकार्ट मध्ये घरगुती चुली आपल्याला मिळत आहेत. बरोबर बरोबर नक्की. माझा दुसरा असा प्रश्न आहे की काही लोक आता चार्जिंग चूल किंवा पर्यायी इंधन म्हणून वापरायला लागले. कारणच नाही, कारण पहिलं सांगितलं ना मी की हा शिवरायांचा देश आहे. नमस्कार मंडळी, मी महेश तनकरे. आज आपल्या जगामध्ये जे इराण आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भारताला भरपूर मोठ्या प्रमाणात हानी झाली. अजून त्यामध्ये काही प्रश्न देखील माझ्याकडे उद्भवलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, निवारण करण्यासाठी आपल्यासोबत परशुराम सुके, त्यांचं एक चॅनल आहे पी फॉर परशु या नावानं, आणि ते आपल्याला काही उत्तरं किंवा निवारण करणार आहेत. तर आपण चालू करूयात. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर माझ्याकडे काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सांगाल अशी मी विनंती करतो. नक्कीच. आणि कसं आहे, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, भारत आणि अमेरिका आणि इराण ही जी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्या आजूबाजूच्या देशावर त्याचे होणारे परिणाम, त्याबाबत तुम्ही जे प्रश्न घेऊन आलेला त्याचं उत्तर मी तर देणारच आहे. पण आता जर तुम्ही बघायला गेलात तर भारतावर त्याचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम दिसून येत आहेत. जसं की घरगुती गॅस असेल, बरेच सारे हॉटेल्स सुद्धा बंद झालेले आहेत. कारण हे युद्धजन्य परिस्थिती तिकडे आहे दोन देशांमधली, पण त्याचे परिणाम जे आहेत ते आजूबाजूच्या देशांना आपल्याला दिसत आहेत. आणि ते तुमच्याकडे जर प्रश्न असतील तर मी नक्की त्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि जे उत्तर मला देता येणार नाही त्यांना मी तुम्हाला नाही म्हणून सांगेन. ओके. असा मी प्रश्न तुम्हाला विचारतो. आज जगात इराण आणि अमेरिकेमध्ये तर तणाव वाढत चाललाय आणि साध्या भाषेत सांगायचं तर संघर्ष नेमका कशामुळे आहे? सगळ्यात पहिलं इथे आमचा जो व्हिडिओ पाहणारे असतील माझ्या चॅनलवर, त्या लोकांना सुद्धा मी सांगू इच्छितो की आज इराण आणि अमेरिका हे जे देश, दोन्ही देश जे युद्ध दोघांमध्ये चाललेलं आहे, दोघांमध्ये आपापसामध्ये जे भिडत आहेत, पण ह्या दोघांच्या युद्धामुळे आजूबाजूच्या देशावर खूप मोठे परिणाम होत आहेत. उदाहरणार्थ आपल्या भारताचं आज आपल्या घरगुती गॅस पासून ते हॉटेलच्या गॅसपर्यंत खूप मोठे परिणाम दिसून येत आहेत. उदाहरणार्थ म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आज हॉटेल्स खूप मोठ्या प्रमाणात बंद होत चालले आहेत का? गॅस नाही. पण हे परिणाम आहेत आत्ताचे. इथून पुढे जर ही परिस्थिती अशीच राहिली तर खूप मोठ्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि मला वाटतं आपल्या प्रत्येक नागरिकाने त्याच्यासाठी सज्ज व्हायला हवं. फक्त सरकार करेल, सरकार असेल, पंतप्रधान मोदी साहेब करतील ह्यावर अवलंबून राहणार नाही. प्रत्येक जिम्मेदार नागरिकाचं हे सुद्धा कर्तव्य आहे की अशी संकट आली तर आपण सुद्धा आपल्या देशाला साथ द्यायला हवी. आपण त्यासाठी तत्पर असायला हवं नेहमी. आणि मला वाटतं मी माझ्या ह्या माध्यमातून जगाला संदेश देऊ इच्छिन, आमच्या भारतीय लोकांना सुद्धा संदेश देऊ इच्छितो की कसं बरेच लोक म्हणतात की आपण पण भाग घ्यावा, सहभागी व्हावं, इराणला सपोर्ट करावा. प्रत्येक गोष्ट आपण बोलून होत नाही, ती परिस्थितीनुसार आपल्याला जावं लागतं. मला वाटतं की एक पूर्वीची म्हण आहे, युद्ध नको बुद्ध हवा. युद्ध नको बुद्ध हवा. बऱ्याच लोकांना या वाक्याचं उत्तर माहीत आहे, पण मी समजावून सांगतो, युद्ध नको बुद्ध हवा. का? बुद्ध म्हणजे शांतीचा मार्ग. मोठे महामानव होऊन गेलेले आहेत आपल्या भारतामध्ये आणि मला वाटतं आपला देश त्यासाठी भाग्यशाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एक महामानव आहेत, ज्यांनी हा संदेश दिलाय की शांतीच्या संदेशावर चालावं. आणि हा जो संदेश आहे तो पूर्वी बुद्धांनी देऊन गेलेले आहेत. जे आमचे बुद्धदेव आहेत त्यांनी हा संदेश देऊन गेलेले आहेत. त्यांनी बुद्धांचा एक विचार होता, जगामध्ये खून खराबा करून घेण्यापेक्षा जगामध्ये शांती नांदावी, असं बुद्धांचे विचार होते. आणि मला वाटतं आज देशाला आणि जगाला सुद्धा बुद्धांच्या विचारांची गरज आहे. आणि जर बुद्धांच्या विचारांनी आपण जर आपला देश, आपला जग जर चालला तर आयुष्यात कधीही युद्ध होणार नाहीत आणि जीवितहानी होणार नाही.
तर तुम्ही प्रश्न विचारा, त्यावर मी तुम्हाला बऱ्यापैकी उत्तर दिलेलंच आहे. बुद्ध नक्की नक्की. म्हणजे युद्ध नको, बुद्ध का हवा त्यासाठी. जर हे युद्ध वाढलं तर त्याचा जगावर आणि विशेष म्हणजे आपल्या भारतावरती त्याचा परिणाम काय होऊ शकतो? खूप मोठे परिणाम आहेत. सगळेच आपल्याला विश्लेषण मध्ये देता येणार नाहीत, परंतु जगावर म्हणण्यापेक्षा आपल्या भारतावर किती मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होईल हे आत्ताच्या परिस्थितीनुसार आपल्याला दिसून येते. कारण आज गॅस सुद्धा महागडी होत चाललेले आहेत आणि गॅस मिळेनासे झालेले आहेत. हा एक मोठा परिणाम आहे. अजून खूप मोठ्या परिणामांना आपल्याला सामोरं जायचं आहे, जे विश्लेषण मध्ये आपल्याला सांगता येणार नाही. बरोबर. मला तिसरा प्रश्न असा विचारायचा आहे, आज भारतात घरगुती गॅस हे दर आणि पुरवठा यावर परिणाम होत असल्याचं दिसतंय. युद्ध आणि गॅस दर यांचा संबंध वगैरे कसा असेल? कसं आहे, गॅस असेल, पेट्रोल असेल, म्हणजे जे ऑइल असेल किंवा गॅस असेल, हे आपण बाहेरून देशातून विकत घेतोय. जर त्या गोष्टी जहाजामार्गे समुद्रमार्गे येत असतील आणि त्याच्यावरच जर अटॅक होत असेल, बरोबर, तर त्यात आपल्या देशाचे पंतप्रधान असतील किंवा परराष्ट्रमंत्री असतील, यांचा काहीच दोष नाही ना. बरोबर. कारण या दोन देशामधले युद्ध परिस्थितीमुळे आपल्या देशावर परिणाम होत आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी जर ऑइल किंवा गॅस आपल्याकडे आलाच नाही, तर त्याच्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल. बरोबर. आणि त्यासाठी प्रत्येक भारतीयांना तत्पर असणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरा प्रश्न असा आहे माझा, हॉटेल व्यवसाय, चहा स्टॉल, ढाबे किंवा जे छोटे मोठे उद्योग जे असतील ते महाग झाल्यामुळे नेमकं कोणत्या अडचणी येतील? तुम्हाला माहित नसेल, मी ह्यावरनं पर्सनली जाऊन थोडा सर्वे केला, तर आज महाराष्ट्रामधली परिस्थिती सांगतो तुम्हाला. पुण्यासारख्या शहरामध्ये हॉटेल व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आज पुण्यामध्ये 50 ते 60% हॉटेल व्यवसाय बंद झालेले आहेत. का? गॅस नाही. बरोबर. त्याच्यावरून तुम्ही म्हणजे तुम्ही हे बघा की किती मोठे परिणाम चालू झालेले आहेत. आणि राहिली गोष्ट घरगुती गॅस, आज रांगाच्या रांगा आपल्याला दिसत आहेत. आपण टीव्ही चॅनलमध्ये बघतोय किंवा बरेच युट्यूबर ब्लॉगर असतील, ते सुद्धा व्हिडिओ शेअर करताना आपल्याला दिसत आहेत. रांगाच्या रांगा आहेत, पण गॅस मिळण्याचा झालेला आहे. त्यासाठी पर्याय आपल्याला शोधणं खूप महत्वाचं आहे. आपण फ्लॅटमध्ये, मोठ्या हाय सोसायटीमध्ये जरी राहत असू, तरी आता मला वाटतं ओल्ड इज गोल्ड यावर परत येण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी मात्र तुम्ही म्हणाल की जंगल तोडून आणू, नाही, तुम्ही जंगल तोडू शकत नाही. पण काही घरातले जसं नारळ आणतो आपण, बऱ्याच गोष्टी आपल्या घरात वापरत असतात. नारळच्या कवट्या असतात, त्याचा सुद्धा वापर आपण आपल्या ह्या जेवणामध्ये करू शकतो. त्यासाठी आता ऑनलाईन अमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये घरगुती चुली आपल्याला मिळत आहेत. बरोबर. मला असा दुसरा प्रश्न आहे, गॅस दर जर सतत वाढत गेले तर सर्वसामान्य माणूस आहे त्याचा खर्चाचा परिणाम मोठा दिसून येईल. नक्कीच. तुम्हाला मगाशी सांगितलं मी की युद्ध नको, बुद्ध हवा, ह्याचंच ते उत्तर आहे. कारण ज्यावेळी युद्ध होतात, आज आपला देश युद्धामध्ये सहभागी नाहीये, परंतु त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागते. जर आपण सुद्धा युद्धामध्ये सहभागी झालो तर ह्याच्यापेक्षाही भयंकर परिणामांना सामोरे जावे लागणार. त्याचंच हा प्रश्नाचंच उत्तर या प्रश्नामध्ये दडलेलं आहे. बरोबर, नक्की. माझा दुसरा असा प्रश्न आहे की काही लोक आता चार्जिंग चूल किंवा पर्यायी इंधन म्हणून वापरायला लागलेत किंवा वापरायचा प्रयत्न करतायत, तर हा पर्याय किती सुरक्षित आणि व्यवहार्य ठरू शकतो? तुम्हाला सांगू का? स्पष्ट सांगतो. हा जो पर्याय आहे, येणाऱ्या काळासाठी इमर्जन्सी म्हणून आणि कायमस्वरूपी सुद्धा आपण यूज करू शकतो. त्यासाठी तुमचं इंधन बचत होऊ शकतं. आता कसं इंधन बचत होणार? तुम्ही म्हणणार, आता मी थोड्या वेळापूर्वी बोललो की जंगलतोड करायची नाही. बरोबर आहे, जंगलतोड करणं हा पर्याय नाही. पण जिथं आपण नारळ पाणी पितो, त्या नारळाचे जे छिलके उडलेले असतात, ते तुम्ही जमा करून आणा, ते वाळवा आणि त्याला कापून एका जागी व्यवस्थित ठेवा. मार्केटमध्ये दगडी कोळसा आहे, तो घ्या आणि त्या माध्यमातून आपण घरगुती चुले जे असतात त्याचा वापर करू शकतो. आणि इलेक्ट्रिक चुलीचं जर झालं, ते सुद्धा हा पर्याय आहे, इमर्जन्सी पर्याय आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला लाईट बिलासाठी समोर जावं लागणार, लाईट बिल तुमचे वाढणार. जर तुम्हाला हा पर्याय नको असेल तर चुल्यावर जे इंगळावरच्या चुली असतात किंवा लाकडावरच्या चुली असतात, हा पर्याय आहे. त्यासाठी मी तुम्हाला जंगल तोडण्याचा सुद्धा पर्याय दिलेला नाही, त्याच्यावर ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत.
दुसरा प्रश्न असा आहे माझा की भारत सरकारसारख्या ज्या कंपन्या आहेत त्या लोकांना दिलासा देण्यासाठी काय करू शकतात? काय समजलं नाही मी जरा अशा जागतिक परिस्थितीत जे गव्हर्नमेंट आहे ते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या ज्या कंपन्या आहेत त्या सर्वसामान्य ज्या लोकांना दिलासा काय कशा पद्धतीने देऊ शकतात? कसं आहे, युद्ध परिस्थितीमध्ये दिलासा देण्यासारखं काहीच होऊ शकत नाही. आज आपल्या भारत सरकारने जो पर्याय, जो ठोस पर्याय निवडला आहे की दोन देशामधलं युद्ध आणि त्याच्यामध्ये आपली चुपी, हे एक सगळ्यात मोठं महत्वाचं कार्य भारत सरकारचं आहे. आणि त्याच्यात मला वाटतं भारत सरकार आपलं यशस्वी झालेलं आहे. कारण आपण दोनांपैकी एकाला सपोर्ट करणं म्हणजे आपण आपल्यावर परिस्थिती उडवून घेणं. आज भारतामध्ये बरेच लोक आंदोलन करतायत की इराणला सपोर्ट करा, अमेरिका अशी आहे तशी आहे. परंतु मला वाटतं, मला सुद्धा माहित आहे कोण देश कसा आहे, परंतु त्यासाठी आपण डायरेक्टली सपोर्ट करून आपण आपल्यावर संकट ओढून घेऊ शकत नाही. कारण जर युद्धामध्ये आपण सहभागी झालो तर त्याचे खूप मोठे परिणाम आपल्या देशातील नागरिकांना भोगावे लागतील. आणि त्यासाठी मला वाटतं सध्या तरी आपण अजून स्थिर नाही आहोत. ओके, माझा असा दुसरा प्रश्न आहे की पुढील काही जर दिवसात, महिन्यात जर असं युद्ध वाढत चाललं तर भारतावरती जो पेट्रोल, गॅस किंवा हे दर वाढू शकतात का? आज तुम्हाला माहित आहे की पेट्रोल च्या गाड्यांची किमती सुद्धा या 2 महिन्यात युद्धाच्या परिस्थितीनंतर वाढलेल्या आहेत. कारण त्यांचं जे उत्पादन आहे ते पूर्णपणे स्टॉप करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आलेल्या आहेत. तर इलेक्ट्रिक गाड्यांचा एक पर्याय आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की तुम्ही म्हटलं गाड्यांचे दर वाढतात, तर जरुरी नाही की तुम्ही प्रत्येक टायमाला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी गाडी वापर करायला हवा. बरोबर. जिथं अर्ध्या तासाचा आवश्यक आहे हा. तिथं यूज करा. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी गाडीचा वापर करा. जिथं तुम्हाला अर्धा तासाचं अंतर चालण्याचं आहे तिथं तुम्ही स्वतःच्या चालण्यामध्ये ते दिवस घालवू शकतात. त्याच्यामुळे तुमचा व्यायाम होईल, तुमच्या बॉडीसाठी चांगला आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही गाडीचा वापर करायलाच हवा असं नाही आहे. आणि त्यामुळे काय होईल, तुम्ही जोपर्यंत गाडीचा वापर कमी कराल, तुमच्याकडून गाडीचा वापर कमी होईल, त्यामुळे सरकारला सुद्धा आपल्यामुळे खूप मोठा सपोर्ट मिळेल. नक्कीच. दुसरा असा प्रश्न आहे, अशा परिस्थितीत सामान्य लोकांनी कोणते पर्याय किंवा उपाय विचारात घ्यायला पाहिजे? आता हे जे तुम्ही जेवढे प्रश्न विचारले त्याच्यामध्येच माझे उत्तर आहेत. पहिला पर्याय सांगतो, जर गॅस आपल्याला नाही मिळाले तर त्याचा पर्याय आहे इंगळावरच्या म्हणजे लाकडावरच्या चुली. जिथं लाकूड जंगल न तोडता सुद्धा आपल्याला खूप मोठे पर्याय आहेत. जसं की आपण घरात म्हणजे सर्रास प्रत्येकाच्या घरात नारळ असतो. नारळाचे जे छिलके आपण कचऱ्यामध्ये फेकतो ते न फेकता ते जपून ठेवा. जो नारळ विक्रेता असतो, नारळ पाणी विक्रेता असतो, त्याच्याकडचे जे छिलके आहेत ते विकत आणा, त्याला वाळवा आणि त्याची लाकडं तयार छोटे छोटे तुकडे करा आणि त्याच्या वापरातून आपण रोजच्या घरात आपण जेवण बनवू शकतो. काही काळासाठी का असेना आपण हा व्यवस्थित पर्याय निवडू शकतो. दुसरी गोष्ट, तुमचं गाडीचं जिथं अनावश्यक गरज नाही तिथं तुम्ही गाडीचा वापर टाळा आणि त्याच्यामुळे देशाला सुद्धा आपल्या हातून एक मोठा सपोर्ट मिळेल आणि त्याच्यातून देश उभारी घ्यायला म्हणजे देशाला चालना मिळेल. नक्कीच. माझा असा लास्ट प्रश्न आहे, असा विचारतो तुम्हाला, शेवटी या परिस्थितीत भारतातील सर्वसामान्य जो माणूस आहे त्याने घाबरायला पाहिजे किंवा तो घाबरेल का? नाही. किंवा ही परिस्थिती तात्पुरती असेल, कसं काय? परिस्थिती तात्पुरती आहे की नाही हे आताच सांगता येणार नाही. कारण पूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाकडे कुठेतरी जाताना आपल्याला दिसत आहे आणि तिसरं महायुद्ध झालं तर खूप मोठ्या संकटांना सामना करावा लागणार आहे. आणि मला वाटतं तुम्ही जो प्रश्न केलात की लोकांनी घाबरायचं की नाही, घाबरायचं नाही. हा महाराष्ट्र असेल किंवा हा देश असेल, हा शिवरायांचा देश आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांच्या मातीतले जन्मभूमीतली लोक आहोत आपण. आणि मला वाटतं जर आपण घाबरून गेलो तर काहीच होऊ शकत नाही. पण घाबरण्याचं कारणच नाही. कारण पहिलं सांगितलं ना मी की हा शिवरायांचा देश आहे आणि शिवरायांच्या देशामध्ये जन्मलेला हा प्रत्येक माणूस, हा मावळा, हा एक वीर असतो, शूर असतो. आणि त्यानुसार मला वाटतं घाबरण्याचं काही कारण नाही. उलट आपण न घाबरता देशाला सपोर्ट केला पाहिजे. आलेल्या संकटांना आपण सामोरं जाण्यासाठी तेवढे आपण स्थिर असायला हवं. आणि जर एखादं संकट आलं किंवा युद्ध परिस्थितीनुसार आपल्याला सुद्धा सहभाग घ्यावा लागला तर त्याच्यासाठी आपण सुद्धा त्याच ताकदीने समोर जायला हवं आणि त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहायला हवं. आणि आपल्या आजूबाजूला कसं आहे, युद्धजन्य परिस्थिती ज्यावेळी असते त्यावेळी आजूबाजूला सुद्धा
आपण तिसरा डोळा नक्की उघडून तयार असायला हवं. हे नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे. नक्की फक्त देशावर किंवा देशातील मुख्यमंत्री, आपल्या राज्यातले मुख्यमंत्री असतील, देशाचे पंतप्रधान असतील, ह्याच्यावरच सोपून चालणार नाही. प्रत्येक नागरिकाने तिसरा डोळा उघडा करून सतर्क राहणे गरजेचं आहे. आणि एवढं अजून असं मला वाटतं की काही लोक किंवा चॅनलवाले हे अफवा जर पसरत असतील तर त्याच्यावरती जे काही न्यूज चॅनल आहेत ते जे लिगल आहे खरोखर सर्व्हिस करून, म्हणजे असं मला वाटतं. तुम्ही त्याच्यावरती काय कसं आहे, सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात फालतू गोष्टी केल्या जातात. मला वाटतं ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच घ्या आणि बरोबर. बाकीच्या फेकून द्या. बरोबर. का सोशल मीडिया म्हणजे फक्त आणि फक्त प्रसिद्धी. प्रत्येकाला आपलं नाव करायचं असतं, प्रसिद्धी हवी असते. परंतु आज ही न्यूज चॅनलवर बऱ्यापैकी चांगले पत्रकार आहेत जे खरी परिस्थिती आपल्या समोर आणतात. सोशल मीडियातील प्रत्येक रील स्टारला सुद्धा मी सांगेन, जी परिस्थिती आहे त्याच्यावर तुम्ही नक्की रील्स बनवा, ना की असं अफवा पसरवण्याचं काम करू नका. नक्की नक्की. तर तुम्ही जेवढ्या प्रश्नांची मी उत्तरं विचारली त्यांचं बरोबर एकदम चांगल्या पद्धतीनं आपले जे व्ह्युअर आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं. अजून तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला अजून काय वाटतं? मला फक्त आपल्या व्ह्युअर्सना, माझे चॅनल बघणाऱ्या, माझे व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक नागरिकांना, भारतीय नागरिकांना, महाराष्ट्रातील नागरिकांना एवढंच सांगेन की हा आपला शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा शिवरायांचा देश आहे. आणि ह्या देशामध्ये फक्त आणि फक्त वीर तयार होतात, शूरवीर तयार होतात. आणि त्याच तत्परतेने जर आपल्यावर संकट आलं किंवा आज ज्या दोन देशामधली भिडत आहे त्याच्यामुळे होणारे परिणाम आहेत त्यावर आपण जर सामोरं जायचं झालं तर जे मी तुम्हाला संदेश दिलेले आहेत, उपदेश दिलेले आहेत, त्यानुसार चाला. आपला देश कधीही मागे जाणार नाही, उलट आपला देश उभारी घ्यायला मागे पडणार नाही, अजून चालना मिळेल. तर आपले जे सुके साहेब आहे त्यांचं देखील चॅनल आहे, त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे त्यांनी विश्लेषण करून सांगितलं. तुम्हाला जर काय वाटतं अजून या प्रश्नांबद्दल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.